नमस्कार मित्रांनो, मी दीपक सर तुम्हा सर्वांचे विद्यानिकेतन अकॅडमी पुणे तर्फे स्वागत करत आहे। मित्रांनो, आत्ताच आठवड्याभरापूर्वी पोलीस भरतीची ॲड निघाल असं वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती मित्रांनो। तर अराउंड जवळजवळ 12 ते 12,500 जागा ते काढणार आहेत मित्रांनो। तर त्या दृष्टीने विद्यानिकेतन अकॅडमी आपल्यासाठी पोलीस भरती व तलाठी व क्लर्क यासाठी एक नवीन बॅच लॉन्च करत आहे आणि ही बॅच आता कोरोनाच्या स्थितीमुळे आपण ही बॅच ऑनलाइन लॉन्च करणार आहोत मित्रांनो। तर आपली बॅच चालू होणार आहे, एक बॅच चालू होणार आहे 23 तारखेला, एक बॅच 30 जुलैला आणि 6 आणि 18 ऑगस्ट अशा प्रकारे आपण या बॅचेस लॉन्च करत आहोत मित्रांनो। विद्यानिकेतन अकॅडमी तर्फे एक ऑनलाइन विद्यानिकेतन अकॅडमी एक ऑनलाइन पोर्टल पण चालवत आहे विद्यानिकेतन अकॅडमी या नावाने मित्रांनो। आणि त्याच पद्धतीने आपलं यूट्यूब चॅनल पण आहे MPSC ई इनसाइट्स या नावाने। ठीक आहे मित्रांनो, तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हे विद्यानिकेतन अकॅडमीचं अँड्रॉइड ॲप सर्वांनी इन्स्टॉल करून घ्यावं आपल्या मोबाईलमध्ये, म्हणजे आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल मित्रांनो। कैलास सर हे जे आहे ते आपल्याला विद्यानिकेतन अकॅडमीचे संचालक आहेत मित्रांनो आणि हे आपल्याला पूर्ण पद्धतीने सर्व टाईपचं मार्गदर्शन करणार आहे। इथं त्या कैलास सरांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे मित्रांनो। तर तुम्हाला कोणताही डाऊट असो विद्यानिकेतन अकॅडमी किंवा पोलीस भरतीशी रिलेटेड तर तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता। आणि त्याच पद्धतीने तलाठीची ॲड आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये या तलाठीची पण ॲड येणार आहे। तर सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आता लवकरच लवकर प्रिपरेशन चालू करावं मित्रांनो। सध्या जी कोरोनाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने पाहता ह्या ज्या ॲड निघता ही आपल्यासाठी नक्कीच एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, एक खूप चांगली संधी आहे। ठीक आहे मित्रांनो, तर आपल्याला पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः कैलास सर उपस्थित आहेत मित्रांनो। त्याच पद्धतीने आपल्याला प्राजक्ता मॅम इतिहास व प्राचीन आणि इतिहास हा सब्जेक्ट शिकवणार आहे, ज्याच्यामध्ये प्राचीन व मध्ययुगीन इतिहास येतो। त्याचप्रमाणे वैजनाथ सर आहेत, हे आपल्याला इंग्रजी आणि इतिहास हे सब्जेक्ट शिकवणार आहेत मित्रांनो। ठीक आहे, चला पोलीस भरतीला इंग्रजी विषय नाहीये, पण आपल्या तलाठी आणि क्लर्क यासाठी इंग्रजी विषय लागणार आहे, तर ते सर शिकवणार आहेत। पोलीस भरतीसाठी काय काय गोष्टी आहेत ते आपण पुढे पाहू। आणि आपल्याला डॉक्टर राणी जैन मॅडम या आहेत, हे आपल्याला सामान्य विज्ञान हा विषय शिकवणार आहे। आणि मी स्वतः, माझं नाव दीपक सर आहे, मी स्वतः आपल्याला गणित व बुद्धिमत्ता हे विषय शिकवणार आहेत। निलेश सर आपल्याला PT साठी मार्गदर्शन करणार आहेत मित्रांनो। आपले सर्व लेक्चर हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे। तर ही एक नवीन फॅसिलिटी आहे। आता जसं मी सांगितलं आपल्याला आता क्लासेस चालू करता येत नाही, फिजिकली जाऊन तिथं बसून क्लासेस करता येणार नाही। कोरोनाच्या स्थितीमुळे सर्व क्लासेस बंद आहेत आणि ही सिच्युएशन किती दिवस चालणार आहे माहित नाही, पण आपण आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे, कारण कोरोना संपला जसं आता यांनी अनाउन्स केलेलं आहे डिसेंबरच्या आत सर्व प्रक्रिया होणार आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला परीक्षा द्यायची आहे, तर आपल्याला अभ्यास व्यवस्थित चालू केला पाहिजे। ठीक आहे, आणि आपण संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणार आहे। जसं मी माझी गोष्ट करतोय गणित व बुद्धिमत्तेचे आपण 60 लेक्चर ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत मित्रांनो, त्याच्यामध्ये सर्वचे सर्व कंटेंट आपण देणार आहोत। ठीक आहे का, चला तर आपण सर्व ऑनलाईन संपूर्ण ऑनलाईन कोर्स असणार आहे, आपल्याला विषयावाईज स्वतंत्र बॅच असणार आहे, तर हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे। ओके, आणि लॉकडाऊन ज्या दिवशी संपल त्यानंतर आपण ऑफलाईन बॅचेस पण लगेच चालू करणार आहोत। ठीक आहे, आमचा मागचा इतिहास जर पाहाल तर आमच्याकडे सर्वांच्या प्लेसमेंट मॅक्झिमम मुलांच्या प्लेसमेंट झालेल्या आहे, त्यामुळे 100% यशाची हमी आहे। तर आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो फक्त त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा मित्रांनो। तशी पोलीस आणि तलाठीची भरती, पोलीस भरतीची फी 3000 आहे, तलाठी व क्लर्कची फी 4000 आहे। पण आता हे 3 दिवसाचे आपली व्हॅलिड एक ऑफर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 50% भरून म्हणजेच 1500 रुपये व 2000 रुपयात हे सर्व कोर्स मिळणार आहेत। पोलीस भरतीचा कोर्स 1500 रुपयात, तलाठी व क्लर्कचा कोर्स हा 2000 रुपयामध्ये। ठीक आहे, आणि ग्रुप ऍडमिशन साठी सवलत देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने अपंग महिला व माजी सैनिक आहेत यांना सुद्धा आपण फी मध्ये सवलत देतो। ठीक आहे, तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड कोणताही माहिती पाहिजे असेल तर खाली हे 2 नंबर दिलेत मित्रांनो, या 2 नंबरवर तुम्ही कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता। ठीक आहे, आणि मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेल तुम्ही सर्वांनी MPSC ई इनसाइट्स या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। विद्यानिकेतन अकॅडमीचं आपलं ॲप हे पण आहे, टेलिग्राम ॲप आहे, त्याच्यावर पण तुम्ही या, आणि फेसबुकला पण विद्यानिकेतन अकॅडमीला तुम्ही फॉलो करा। तर मित्रांनो, आपलं मेन ऑफिस आहे पुणे सातारा रोडला 5व्या मजल्यावर रांका ज्वेलर्सच्या वरती, पद्मावती इथं आपलं
मेन ऑफिस आहे, तुम्ही तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता. पण सध्या आता क्लासेस बंद असल्यामुळे तुम्ही या नंबरशीच कॉन्टॅक्ट करा, फिजिकली कुठेही जायची गरज नाही. या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला ॲप कसं इन्स्टॉल करायचं, लेक्चर्स कसे पाहिजे, ही सर्व गोष्ट तुम्हाला तिथं सांगण्यात येईल. ठीक आहे. आजचं आपलं लेक्चर, तर मित्रांनो मी जसं सांगितलं, माझं नाव दीपक सर आहे, दीपक पवार सर. मी तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता शिकवणार आहे. ठीक आहे का मित्रांनो. तर आजचं आपलं हे डेमो लेक्चर आहे. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर तुम्ही सरांना फोन करून सांगा, मेसेज करून सांगा. मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की सर्वांनी हे ॲप घ्यावं, सर्वांनी ही काय म्हणतो विद्यानिकेतन अकॅडमी तर्फे आपल्या तलाठीची, क्लर्कची आणि पोलीस भरती, आता आपण पोलीस भरतीवर कॉन्सन्ट्रेट करूया. पोलीस भरतीशी रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल आणि पोलीस भरतीचा सर्व अभ्यासक्रम इथं पूर्ण केला जाईल. त्याच पद्धतीने मित्रांनो तुमचे जे डाऊट सॉल्विंग सेशन आहे त्यासाठी पण आम्ही ऑनलाईन यायचा ट्राय करतोय, किंवा मी माझा नंबर तुम्हाला देतो या लेक्चरच्या शेवटी, ज्या नंबरवर तुम्ही तुमचा डाऊट कधी विचारा, आपण ते सर्वचे सर्व डाऊट सोडवणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने सर्वात शेवटी जाताना सुरुवातीलाच एकच सांगतो की सर्वांनी ॲप इन्स्टॉल करा विद्यानिकेतन अकॅडमीचं, आणि तिथं तुम्हाला लेक्चर्स कसे पाहिजे, डेमो लेक्चर सर्वांनी सर्व विषयाचे अटेंड करा आणि त्यानंतर तुमचा अभिप्राय जरूर द्या त्याच्यावर, म्हणजे आम्हाला नक्कीच आमची क्वालिटी समजेल. त्याच पद्धतीने तुम्हाला काय अजून एक्सपेक्टेड आहे हे पण आम्हाला कळेल. पण सर्वांना एकदा विनंती करतो, सर्वांनी हा कोर्स घ्यावा. ठीक आहे मित्रांनो. चला, आता मी तुम्हाला शिकवणार आहे दोन गोष्टी, एक तर गणित आणि बुद्धिमत्ता. आपल्याला जेव्हा आपण पोलीस भरतीची प्रक्रिया राबवतो, पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता यावर जवळजवळ 40 ते 50 प्रश्न येणे एक्सपेक्टेड आहे. आणि हेच जर आपण क्लर्कला गेलो, क्लर्कला वेटेज असतं 25%. ठीक आहे. क्लर्क किंवा तलाठी याला आपलं गणित आणि बुद्धिमत्तेचे मार्क्स असतात 25%, आणि इथं आपले मार्क्स असतात पोलीस भरतीसाठी मार्क्स असतात जवळजवळ 40 ते 50% मार्क्स ते देतात. ठीक आहे. इथून मागचा इतिहास असा सांगतो, पोलीस भरतीची एक्झाम, लेखी एक्झाम जी होती सुरुवातीची, लेखी म्हणजे ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचीच असते, तिथे आपल्याला गोल सर्कल करायचे असतात मित्रांनो. ही परीक्षा होते 100 मार्काची, आणि त्यासाठी वेळ असतो आपला 90 मिनिटं. टोटल वेळ किती असतो मित्रांनो? 90 मिनिटं. आणि त्या 100 मार्कामध्ये तुमचे गणित आणि बुद्धिमत्तेचं वेटेज असतं जवळजवळ 50%, 40 ते 50% वेटेज असतं. त्यामध्ये गणिताला निम्म वेटेज, म्हणजे गणिताचे जवळजवळ 20 ते 25 प्रश्न असणार आहेत, 20 ते 25%, आणि तुमच्या बुद्धिमत्तेला 20 ते 25% प्रश्न असणार आहे. तर गणितामध्ये आपण कोणते कोणते सब्जेक्ट घेणार आहे? गणितामध्ये आपण घेणार आहे संख्या, कोणत्या वेगळ्या प्रकारच्या संख्या असतात, विभाज्यतेच्या सर्व कसोट्या, सगळ्या गोष्टी बेसिक पासून, नंतर लसावी मसावी टॉपिक, अपूर्णांक काय असतात, घातांक काय असतात, सरासरी कशी काढतो आपण, समीकरणांची उदाहरणं कशी सोडवायचे, पदावली काय असते, आपल्याला गुणोत्तर व प्रमाण याचे गणित घेणार आहोत आपण, भागीदारी, काळ, काम, वेग कसे प्रश्न सोडवायचे, काळ, काम, वेगचे शेकडेवारी घेणार आहोत आपण, विसंगत संख्या घेणार आहोत आपण, नंतर वेग, अंतर आणि वेळ अंतर याचे पण प्रॉब्लेम घेणार आहे, नफा तोटा कसा कॅल्क्युलेट केला जातो ते बघणार आहे. आणि या सगळ्यांची मी तुम्हाला सर्व पद्धती सांगणार आहे. बेसिक पद्धत काय आहे, शॉर्टकट पद्धत काय आहे, आणि आपण ऑप्शन वाईज किंवा पर्यायानुसार हे सर्व प्रश्न कसे सोडवणार आहे हे सर्व सांगणार आहे मी मित्रांनो तुम्हाला. व्याजाचे एक्झाम्पल पाहणार आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, भूमिती म्हणजे इथं आपला चौकोन असतो, त्रिकोण असतो, त्यांच्या हे काय असतं, क्षेत्रफळ काय असणार आहे, त्यांची परिमिती काय असणार आहे, सर्वचे सर्व. नंतर आपण काय म्हणतो, गोल असतो आपला. ठीक आहे का. चला, वर्तुळ असते, सर्व गोष्टी आपण याच्यात पाहणार आहे. संख्या मालिका कशा सोडवायचे बघणार आहे, वयाची गणित बघणार आहोत आपण, आणि सांकेतिक भाषेतील गणिती क्रिया कशी असतात हे सर्व टॉपिक बघणार आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने जवळजवळ आपले गणिताचे 30 लेक्चर होतील. प्रत्येक लेक्चर जवळजवळ 1 तासाचा असणार आहे. तर आपण 30 लेक्चर गणिताचे घेणार आहोत आणि 30 लेक्चर बुद्धिमत्तेचे घेणार आहोत. ठीक आहे. बुद्धिमत्तेमध्ये काय येतं मित्रांनो, बुद्धिमत्तेमध्ये येते अक्षर मालिका, समान संबंध येतात, समान संबंधामध्ये अंकातील संबंध, अक्षरामधील संबंध, शब्दातील संबंध ही गोष्ट येते. त्यानंतर विसंगत अक्षर गट हे पण निवडायला येतं आपल्याला. सांकेतिक भाषेवर अक्षर अंक, अक्षरचिन्ह याच्यातील सांकेतिक भाषा, याला कोडिंग डिकोडिंग असं पण म्हणतो आपण. नंतर दिशा, राईट, आपल्या ज्या 8 दिशा आहेत त्यांच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे, शॉर्टकट ट्रिक. बुद्धिमत्तेमध्ये खूप सारे शॉर्टकट ट्रिक आहे ज्याने तुम्हाला मी पर्यायानुसार कसे उत्तर काढायचे हे हार्डली बुद्धिमत्तेचे प्रश्न, आपण एखादा प्रश्न जर घेतला तो हार्डली 20 ते 30 सेकंदात कसा सोडवायचा ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. नंतर घड्याळावरील प्रश्न कसे सोडवायचे, रांगेवरील प्रश्न कसे सोडवायचे, दिनदर्शिका काय असते, नातेसंबंधावरचे प्रश्न आपण कसे सोडवतो, विधाने आणि अनुमान यांना आपण कशा पद्धतीने सोडवायचे, तुलना,
व्यवस्था चिन्हांचे अर्थ, नंतर वेन आकृती कशी असते, आकृतीतील संख्या कशा काढायच्या, आकृतीतील अक्षरे कशी शोधायचे, आकृतीची मालिका कशी पूर्ण करायची, प्रतिमेवरचे प्रश्न, आकृतींच्या संख्या मोजायच्या म्हणजे त्रिकोण चौकोन कसे असतील कसे मोजायचे, आणि सगळ्यात शेवटी कागदाची घडी. या टाईपचे सर्व प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये असणार आहेत. तर सर्व प्रश्न आपण कमीत कमी वेळात आणि ॲक्युरसीने कसे सोडवायचे हे गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर हे झालं आपलं गणित आणि बुद्धिमत्तेबद्दल. आता दुसरी गोष्ट, परीक्षा त्यांनी सांगितले डिसेंबर पर्यंत होणार आहे. ठीक आहे, आता बरेच मुलांना हा प्रॉब्लेम आहे की परीक्षा घेणार कोण आहे, परीक्षेचा हे कोण घेणार आहे. कारण बऱ्याच जणांनी ऐकलंय 1 ते 1.5 वर्षापासून कोण परीक्षा घेतं, तर महापोर्टल थ्रू परीक्षा घेते. मित्रांनो, महापोर्टल ही बॉडी आहे, ही बॉडी आहे जी फक्त परीक्षा कंडक्ट करायचं काम करते. पण महापोर्टलवर, आता महापोर्टलची गोष्ट सांगतो तुम्हाला, 1 ते 1.5 वर्षापासून परीक्षा घेतल्यात त्यांनी आपल्या, पण महापोर्टल बद्दल बऱ्याच जणांनी त्यांच्या काय म्हणतो त्यांच्यात प्रॉब्लेम आहेत किंवा त्याच्यात भ्रष्टाचार होतो, असे बऱ्याच जणांचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळं महापोर्टलवर सध्या स्थगिती आहे. ठीक आहे का. आणि 1-2 दिवसापूर्वीच आपल्या पेपरमध्ये एक बातमी आली होती, MPSC या परीक्षा घेऊ शकतं. MPSCने स्वतः सांगितलं आम्ही पोलीस भरतीच्या आणि तलाठी व क्लर्कच्या परीक्षा घेऊ शकतो. तर त्यामुळं आता जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी ही आहे की ही सर्व गोष्टी कुणाकडे जातील, MPSC कडे. आणि MPSCचं त्यावेळी पाहिलं तर महापोर्टलपेक्षा MPSCची क्लिअरिटी चांगली आहे. MPSC मध्ये भ्रष्टाचार हा नाहीच आहे, परीक्षा चांगल्या पद्धतीने कंडक्ट करता. त्यामुळं MPSC कडे जर गेलं तर आपल्या सर्वांना फायदाच आहे. पण अजून कोण एक्झाम घेणार आहे हे डिसाईड झालेलं नाही. 1-1.5-2 वर्षापूर्वी तुमच्या झुला परीक्षा मंडळ, जी आपली झुला निवड मंडळ ही आपली परीक्षा घेत होतं तुमच्या तलाठीची आणि तुमच्या आपल्या पोलीस भरतीची. पण 1.5-2 वर्षापासून त्यांनी महापोर्टलकडे हस्तांतरित केलं. पण महापोर्टलचे आता खूप सारे प्रॉब्लेम पुढे आलेत. त्यामुळं महापोर्टल परीक्षा कंडक्ट करेल का नाही याच्याबद्दल साशंकता आहे. पण MPSCने 2 दिवसापूर्वीच एक न्यूज नुसार सांगितले की आम्ही या परीक्षा कंडक्ट करू शकतो. MPSCने तयारी दाखवली या परीक्षा घेण्याची. त्यामुळं पाहूया आता थोड्याच दिवसात कळेल कोण ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. पण मित्रांनो, अभ्यास तर आपल्याला करायचा आहे, अभ्यास तर करायचा आहे. त्यामुळे चाहे तुमचं झुला निवड मंडळ असो, चाहे महापोर्टल असो किंवा चाहे MPSC असो, कुणी जरी एक्झाम कंडक्ट केली, आपलं प्रिपरेशन हे आपण या तिघांच्या दृष्टीने घेणार आहे. मी तुम्हाला आपले जे काही टॉपिक आहेत त्या टॉपिकचं बेसिक गोष्टी सांगणार आहे. त्या बेसिक गोष्टीनंतर त्यांनी कोणाही एक्झाम घेऊ द्या, कोणत्याही टाईपचा प्रश्न येऊ द्या, आपण तो प्रश्न सोडवायला तयार असणार आहोत. यावेळी आपलं प्रिपरेशन असणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, कोणीही एक्झाम घेऊ द्या. मी म्हणत नाही मी माझे सगळे प्रश्न महापोर्टलचे नाही, मी सगळ्यांचे प्रश्न घेऊन आलो. मी झुला निवड मंडळाचे प्रश्न आहेत आपल्याकडं, महापोर्टलचे प्रश्न आहेत आणि काही प्रश्न मी MPSCचे पण घेणार आहे. कारण MPSCने जर एक्झाम घेतली तर MPSCची ही स्ट्रॅटेजी राहते, ते आपल्या वरच्या लेवलची एक्झाम खाली आणतात. तर आपल्या गोष्टी या बेसिक गोष्टीपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाणार आहे. कुणीही एक्झाम घेऊ द्या, 60 लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रिपेअर करून घेणार आहे. या पद्धतीने प्रिपेअर करून घेणार आहे की तुम्हाला गणित बुद्धिमत्तेवर जेवढे प्रश्न येतील सर्वच्या सर्व प्रश्न हे व्यवस्थित पद्धतीने कमी टाइममध्ये अटेम्प्ट होतील. या पद्धतीने आपलं प्रिपरेशन राहणार आहे. तर तुम्ही त्यावेळी फॉलो करा, मी सांगितलेल्या गोष्टी फक्त फॉलो करा, नवीन काही करायची तुम्हाला गरज नाहीये. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने हे झालं बेसिक गोष्ट. परत सर्वांना सांगतोय, हे आपलं डेमो लेक्चर आहे, सर्वांनी हे लेक्चर व्यवस्थित पहा. मी इथं माझा नंबर लिहितोय, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असू, माझा नंबर आहे 97 660 660 94. माझं नाव आहे दीपक सर, दीपक पवार सर. ठीक आहे, तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोणतीही माहिती कधीही विचारू शकता. मला व्हॉट्सअपला एखादा प्रश्न पाठवा, मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देईल. कारण आता सध्या फिजिकली येऊन म्हणजे क्लासमध्ये येऊन मी तुम्हाला शिकू शकत नाही, तर आपण या सर्व गोष्टी ऑनलाईन घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आपल्या विद्यानिकेतन अकॅडमी तर्फे जे आपलं पोर्टल आहे, त्या पोर्टलमधून जे ॲप आहे ते ॲप सर्वांनी इन्स्टॉल करा. त्याच्या थ्रू हे सर्व लेक्चर तुमचे अपलोड होणार आहेत. त्यानंतर त्याच्या खाली कमेंट्स पण आहे, त्याच्या खाली डाऊट पण विचारू शकता किंवा तुम्ही मला पर्सनली या नंबरवर कधीही मेसेज करा आणि कोणताही प्रश्न विचारा, आपण तो सर्व प्रश्न सोडू. मित्रांनो, आपण सर्वजण गरीब घरचे आहोत, सर्वजणांना जॉब करणं गरजेचं आहे. सर्वजण त्याच दृष्टीने बघताय, पोलीस भरतीत सर्वांना यश मिळालं पाहिजे. मी ही गॅरंटी देतो, विद्यानिकेतन अकॅडमी आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये
चांगलात चांगला गायडन्स देऊन आपलं सिलेक्शन कसं होईल या दृष्टीने नेहमी प्रयत्न करते. तुम्ही तुमच्या बाकीच्या सिनियर्स लोकांना पण विचारा. MPS आपल्या विद्यानिकेतन अकॅडमी तर्फे आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत आणि तुम्हाला पण हे जाणवल जसं तुम्ही हा कोर्स घ्याल. तर मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी कोर्स घ्या, सर्वांनी आधी कंटेंट बघा, डेमो बघा आणि त्यानंतर डिसाईड करा. पण मी हे रिक्वेस्ट करतो की हा कोर्स घ्या सर्वांनी. अंकगणित आणि बुद्धिमत्ता खूप महत्त्वाचा रोल प्ले करते आणि आपले बरेच दिवस झालेत आपल्या याच्याशी संबंध तुटलेला असतो, ठीक आहे ना. त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की आपल्याला याच्याशी रिलेटेड, कारण बाकीच्या गोष्टी बऱ्याच जणांना वाटतं आपण करू शकतो, पण अंकगणित आणि बुद्धिमत्तेला प्रॅक्टिस लागते, काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला तर मित्रांनो, आज आपण चालू करूया. आजच्या लेक्चरमध्ये मी अंकगणिताचं पहिलं लेक्चर घेऊन आलेलो आहे संख्या संबंधी. एक 25 टॉप लेवलचे प्रश्न घेऊन आलोय. ते कसे सोडवायचे सर्व पद्धती मी सांगणार आहे, शॉर्टकट पण सांगणार आहे. तुम्हाला जी मेथड योग्य वाटते ती मेथड घेऊन तुम्ही फॉलो करा, ठीक आहे. चला चालू करूया मित्रांनो. आजचा आपला टॉपिक संख्या. आणि लेक्चर कसं वाटलं हे जरी हे तुम्हाला मला या नंबरवर जरूर कळवा. 97 660 660 94 या नंबरवर लेक्चर माझं कसं वाटलं हे मला जरूर कळवा. कारण मित्रांनो, तुम्ही दिलेले लाईक्स, तुम्ही दिलेले आशीर्वाद हेच आमची प्रेरणा आहे तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी घेऊन यायची, ठीक आहे. चला तर मित्रांनो चालू करूया. आजची पहिल्या जो गोष्ट पाहणार आहे संख्या. संख्या ही गोष्ट कुणाशी डील करते मित्रांनो? संख्येशिवाय गणित अपूर्ण आहे. म्हणजे गणितात संख्या सोडून दुसरं काहीच नाही. तर आपल्याला संख्या माहित पाहिजे. आता संख्या कोणत्या कोणत्या असतात? 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या. नंतर संख्येचे वेगवेगळे प्रकार पण पडतात. काय काय प्रकार पडतात, संख्या कशा ओळखायच्या, या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. आणि आजचं लेक्चर आपलं बेसिक लेक्चर आहे. संख्येवर कोणकोणत्या प्रकारामध्ये प्रश्न येतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे मित्रांनो. चला चालू करूया आपला आजचा टॉपिक संख्या. तर संख्येचे वर्गीकरण पहिल्यांदा करता यायला पाहिजे. संख्या प्रणालीचे वर्गीकरण कोणकोणत्या टाईपमध्ये सगळ्या संख्या जातात हे माहित पाहिजे. सगळ्यात पहिला जो टाईप येतो तो म्हणजे नैसर्गिक संख्या, ज्या आपण डेली डे टू डे लाईफमध्ये वापरतो. आणि इथं नैसर्गिक संख्या मी समजा एक संख्या n घेतली. n ही कोणती संख्या असते? n अशी संख्या असते जिची व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी असते. जसं की इथे लिहिलं पहा, n इक्वल टू 1 2 3 4 5 आणि कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत एवढ्या संख्या लिहू शकता. कारण संख्यांना शेवट नाहीये. कोणी मला सांगू नाही शकणार शेवटची संख्या कोणती आहे. का? कारण ते पुढे चालत जातं. 5 नंतर 6 7 8 9 10 नंतर 1 अंकी होतील, 2 अंकी होतील, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, अशा भरपूर शेवटपर्यंत जातं. पण नैसर्गिक संख्या म्हणजे कोणती? अशी संख्या जी शून्यापेक्षा मोठी आहे. शून्यापेक्षा मोठी आहे आणि जी पूर्ण आहे. म्हणजे 1 2 3 1.1 ही नैसर्गिक संख्या नाहीये. 1 2 3 4 5 याच संख्या 10 100 200 काय असतील त्या, पण 1.1 ही नैसर्गिक संख्या नाहीये. ही गोष्ट ध्यानात घ्या. शून्यापेक्षा सर्व मोठ्या संख्या ज्या काय आहेत पूर्णांक आहेत. आता पुढे पाहू पूर्णांक काय असतात, त्यांना म्हणतो आपण काय? नैसर्गिक संख्या. दुसरं पूर्ण संख्या कुणाला म्हणतो? पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येत एकच फरक आहे, नाही पूर्ण संख्येमध्ये शून्य त्याच्यात येऊन जातो. नैसर्गिक संख्येत पहा 1 2 3 4 पासून होतं, पूर्ण संख्या शून्यापासून चालू होते आणि ही पण इन्फिनिटी पर्यंत जाते. हिच्यामध्ये पण अपूर्णांक संख्या येत नाहीत. या संख्यांना म्हणतो आपण पूर्ण संख्या. पुढची गोष्ट पूर्णांक संख्या. पूर्ण संख्या झाली. पूर्ण संख्येत सगळ्या पॉझिटिव्ह येतात आणि शून्य येतो. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक संख्या. नैसर्गिक संख्या सगळ्या सकारात्मक संख्या येतात. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्येमध्ये सकारात्मक संख्या पण येतात आणि नकारात्मक संख्या पण येतात. सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे काय मित्रांनो? जसं इथं पहा 1 2 3 4 5 हे इन्फिनिटी पर्यंत पाहिलं होतं. ह्या कशात येतात? नैसर्गिक संख्यात येतात. त्याच्यात शून्य जर इन्क्लूड केला तर शून्य जर मिळवला आपण तर ती पूर्ण संख्या होते. पण -1 -2 -3 अप टू वजा इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे हा पण क्रम शेवटपर्यंत कुठं भरपूर लांब जातो. तर त्या संख्या काय होऊन जातात? पूर्णांक संख्या. परत याच्यात 1.1 अधिक 1.1 वजा 2.2 अशा संख्या येत नाहीत, कारण या अपूर्णांक संख्या आहेत. या पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण, फक्त त्याच्या पुढे वजा अधिक सर्वचे सर्व चिन्ह येऊन जातील, म्हणून त्याला म्हणतो पूर्णांक. याचे दोन पार्ट पडतात मित्रांनो. एक असतो सकारात्मक पूर्णांक, एक असतो नकारात्मक पूर्णांक. सकारात्मक पूर्णांक म्हणजे काय? जसं मी आता सांगितलं, ज्या अशा संख्या ज्यांची व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे कसं? 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी. थोडक्यात सर्व नैसर्गिक संख्या या सकारात्मक पूर्णांक आहे. ओके. आणि नकारात्मक पूर्णांक म्हणजे काय? अशा संख्या ज्यांची व्हॅल्यू शून्यापेक्षा कमी आहे. म्हणजे काय? -1 -2 -3. आता एक गोष्ट ध्यानात घ्या मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट. मी जर तुम्हाला विचारलं 2 आणि 3 या संख्येमध्ये मोठा कोण आहे, तर तुम्ही लगेच सांगाल सर 3 मोठा आहे. का 3 मोठा आहे? कारण या दोन्ही संख्या कोणत्या आहेत? तुमच्या
अधिक किंवा या दोन्ही संख्या सकारात्मक पूर्णांक संख्या आहेत म्हणून तुम्ही हे सांगितलं. हेच जर प्रश्न मी तुम्हाला विचारला -2 आणि -3 मध्ये मोठा कोण आहे? मित्रांनो नीट ध्यानात घ्या. याला आलेख पद्धती मी तुम्हाला सांगतो. समजा हा 0 आहे, 0 नंतर इथं 1 येतो, इथं 2 येतो आणि इथं 3 आला होता. बरोबर आहे का? होतंय काय? नंतर -1 कसं येईल? -1 शून्याच्या जवळ येईल, नंतर इथं -2 जाईल आणि -3 जाईल. एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, शून्यापासून जी संख्या लांब ती मोठी. आता मला सांगा 2 लांब आहे का 3 लांब आहे? नक्कीच पहा, शून्यापासून 2 तर जवळ आहे कारण हा 2 अंतरावर आहे आणि 3 हा लांब आहे. म्हणून मोठी संख्या कोणती झाली? 3. म्हणून हे साईन असं काढतो मी. हे साईन असं काढलं. ज्या साईडला तोंड उघडं असतं ती मोठी आणि ज्या साईडला तोंड बंद असतं ती छोटी. म्हणजे +2 मोठी आहे, सॉरी +2 छोटी आहे आणि +3 +2 पेक्षा मोठी आहे कारण 2 हा शून्याच्या जवळ आहे, 3 लांब आहे. आता मी तुम्हाला विचारले -2 मोठी आहे का -3 मोठी आहे? लगेच तुम्ही म्हणाल -3. बरेच जण म्हणतील -3 मोठी आहे. चूक. -3 मोठी नाहीये. का नाहीये? पहा इथं मी तुम्हाला सांगितलं ना, पहा -2 शून्याच्या काय आहे? जवळ आहे मित्रांनो. बरोबर आहे का? तर ही व्हॅल्यू किती आली? 2 आली. यांच्यातला फरक 2चा आहे आणि ही -3 ही शून्यापेक्षा काय झाली? लांब झाली. यांच्यातला फरक किती आहे? 3. जर तुमच्या याच्यामध्ये, आता नीट ध्यानात ठेवा, जर तुमच्या याच्यामध्ये सकारात्मक संख्या असतील तर जी संख्या शून्याच्या जवळ असते ती छोटी असते आणि जी लांब असते ती मोठी असते. म्हणजे 2 ही काय झाली तुमची? इथं लिहितो पहा, 2 ही छोटी संख्या झाली कारण ती शून्याच्या जवळ आहे आणि 3 ही मोठी संख्या झाली कारण ती शून्यापेक्षा लांब आहे. हे कशामध्ये? सकारात्मक मध्ये. पण नकारात्मक मध्ये जी संख्या शून्याच्या जवळ असते ती मोठी असते. म्हणजे शून्याच्या जवळ कोण आहे? -2. म्हणून -2 ही मोठी आहे. कुणापेक्षा? -3 पेक्षा. -3 ही छोटी संख्या झाली. नीट ध्यानात घ्या मित्रांनो, हा फार महत्वाचा फरक आहे आणि बरेच जण इथं चुकतात. जे लॉजिक तुमच्या सकारात्मकतेला लागतं त्याच्या उलट लॉजिक नकारात्मकतेला लागतं. सकारात्मकतामध्ये जी, त्यामुळे नाही तर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. 2 नकारात्मक संख्या दिले ना, आधी त्यांना सकारात्मक मध्ये द्या. सकारात्मक मध्ये गेल्यावर मला सांगा 2 मोठी का 3? 3 मोठी ना, 3च्या उलट करायचं कारण वजा म्हणजे उलट, अधिकच्या उलट वजा असतं ना, म्हणून 3 ही छोटी संख्या होईल आणि 2 जी छोटी होती ती मोठी संख्या होईल. तर हे नेहमी ध्यानात घ्या, नकारात्मकतामध्ये जी संख्या शून्याच्या जवळ असते ती असते मोठी संख्या, जी संख्या शून्याच्या लांब असते ती असते छोटी संख्या. -2 मोठे का -3? -2 मोठे. आणि हेच तुम्ही सकारात्मकतामध्ये गेले, +2 मोठे का +3? तर जेव्हा सकारात्मक पूर्णांक संख्या असतात त्यांच्यामध्ये जी संख्या शून्यापासून लांब असते ती संख्या मोठी असते आणि जी संख्या शून्यापासून जवळ असते ती संख्या छोटी असते. हे गणित ध्यानात ठेवा. ठीक आहे. आता आय थिंक तुमचा सकारात्मक आणि नकारात्मक यांच्यातला डाऊट क्लिअर झाला असेल. क्लिअर आहे का? ओके ओके. चला दुसरी गोष्ट, जर मी तुम्हाला विचारलं असतं -2 मोठे का +2 मोठे? आता याच्यात तर नक्कीच सांगाल +2 मोठे. ठीक आहे का? कारण अधिक हा नेहमी मोठा असतो वजापेक्षा. तर वजा अधिक दिलं तर अधिकच मोठा असणार आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. ठीक आहे. +2 तुमचा मोठा आहे -2 पेक्षा. क्लिअर झालं? चला आता पुढे जाऊया आपण. अशा पद्धतीने पूर्णांकाचे पण 2 टाईप मी घेतलेत. आता महत्वाचं ज्याच्यावर खूप सारे प्रश्न येतात ती म्हणजे ही स्लाइड. ही स्लाइड व्यवस्थित वाचा मित्रांनो. ठीक आहे का? समसंख्या कुणाला म्हणतो संख्या? आता सम, एक इथे n ही एक संख्या घेतली, अशी संख्या जिला मी 2 ने भागाकार केलं तर ती व्हॅल्यू 0 असते. क्लिअर आहे का? कोणतीही घ्या, समजा 14 घ्या, 14 ला 2 ने भागा, किती येतं? बेसाती 14. बाकी किती उरते मित्रांनो? बाकी उरते 0. क्लिअर आहे का? राईट. बाकी इथं मॉड्युलस पाहिजे होतं मित्रांनो. जर आपण n ला 2 ने भागलं तर बाकी उरते 0. याला म्हणतो बाकी. बाकी किती उरते? 0. याला हे जे मी लिहिलं ना मॉड्युलस, पर्सेंटेजचं चिन्ह, याला म्हणतात मॉड्युलस. इंग्लिश मध्ये मॉड्युलस म्हणजे हा बाकी देतो. तर मी n ला 2 ने भागितलं तर बाकी किती आली? 0. आणि दुसरी गोष्ट, चला इथं झालं त्याची व्याख्या. एकक स्थानी, एकक स्थानी कोणते अंक यायला पाहिजेत? समसंख्येच्या एकक स्थानी अंक येतात तुमचे 0, 2, 4, 6 आणि 8. हे अंक जर एकक स्थानी दिसले तर ती संख्या होते समसंख्या. एकदम व्यवस्थित ध्यानात घ्या मित्रांनो. हे जर कळलं तर ओके, नाही कळलं तर फक्त एकक स्थानी हे अंक आहेत का चेक करायचं. हे अंक असले तरच ती समसंख्या होतील आणि जर एकक स्थानी हे अंक नसले तर ती जाती विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? जर आपण n ला 2 ने भागलं तर बाकी ही 0 सोडून एक संख्या येते किंवा बाकी येते 1. ओके. जसं की 15/2 केलं, 15/2 केलं तर काय होणार आहे? बेसाती 14, 7 येणार आहे भागाकार तुमचा. बरोबर आहे का?
7 येणार आहे भागाकार, आणि बाकी किती उरते मित्रांनो, बाकी उरते 1, बाकी उरते 1. आता हे तुम्ही असंही करू शकता, कसं 2/15, तर बे 7 14 होता, वजा 14, आणि बाकी किती उरली 1, ही झाली बाकी. ओके, ही झाली बाकी. हा काय झाला आपला भागाकार. ओके, ठीक आहे. चला, या पद्धतीने ही बाकी हा भागाकार. इथं जर 14ला भागलं तर आपला हा काय येतो भागाकार, हा येऊन जाईल इथं, बाकी 0 येते. तर ज्या संख्येला जसं इथं लिहून दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो, 2 14/2 म्हणजे वर किती ते 7, आणि वजा 14, 14 वजा 14 केले तर 0, बाकी आली 0. बरोबर आहे. आणि हे आलं काय भागाकार. ठीक आहे. 14 असतो तुमचा काय मित्रांनो, 14 असतो भाज्य. 14ला काय म्हणतो आपण, भाज्य. आणि 2 आहे भाजक, ज्यांनी भागतो त्याला म्हणतो भाजक. 2 आहे भाजक, 14 आहे भाज्य. या पद्धतीने हे येणार आहे. बाकी, भाज्य, भागाकार आणि भाजक या पद्धतीचे हे गणित असतात. ठीक आहे. चला पुढे जाऊया आता. तर या समसंख्या आणि विषम संख्या ध्यानात घ्या, आणि विषम संख्येच्या एकक स्थानी. ठीक आहे. चला, तर हे एकदा क्लिअर करतो. या व्यवस्थित नोट्स काढा मित्रांनो तुमच्या. ठीक आहे का. चला, व्यवस्थित क्लिअर करा. विषम संख्येच्या एकक स्थानी काय येतं, ज्या संख्या समच्या एकक स्थानी येत नाही त्या सर्व विषमच्या येतात. म्हणजे काय, 1 3 5 7 आणि 9 या संख्या एकक स्थानी असतात. विषम संख्या विषमच्या आणि समच्या एकक स्थानी असतं. समच्या एकक स्थानी काय येतं मित्रांनो, 0 2 4 6 आणि 8 या 5 संख्या समच्या एकक स्थानी येतात. या 5 संख्या विषमच्या एकक स्थानी येतात. तर हे एकदम पाठ करून ठेवा. ठीक आहे. चला पुढं. मूळ संख्या कुणाला म्हणतो, मूळ संख्या कुणाला म्हणतो, ज्या संख्या पहा, संख्या ज्या केवळ एक व्यतिरिक्त स्वतःहून विभाजित होता त्यांना म्हणतो मूळ संख्या. म्हणजे काय मित्रांनो, पहा, जर मी तुम्हाला म्हटलं 10 ही संख्या, 10 या संख्येला कुणी भाग जाईल, पहा 10 या संख्येला 2 ने भाग जातो, बे 5 10, बरोबर आहे का, 5 येईल. आणि 10 या संख्येला 5 ने पण भाग जाईल, म्हणजे आला 2. म्हणजे 10ला 5 ने भाग जातो, 2 नेही भाग जातो, आणि 10ला 10 स्वतः भाग देईल. 10/10 हे उत्तर किती येईल, 1 येईल. बरोबर आहे का. तर पहा किती संख्येने भाग गेला 10ला, 3 संख्यांनी. 3 संख्येने 10ला भाग गेला, म्हणून 10 ही मूळ संख्या असेल का, नाही. तिला म्हणतो आपण संयुक्त संख्या. पुढे जाऊन ते पण पाहू आपण. ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्यांना म्हणतो आपण संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्यांचे एकापेक्षा जास्त विभाजन होऊ शकतं. जसं काय, 5 ने पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो, 10 ने पण भाग जातो. तर त्यांना म्हणतो काय आपण, संयुक्त संख्या. मग मूळ संख्या कोणत्या आहेत मित्रांनो, मूळ संख्या मी इथं लिहिलेल्या आहेत पहा. 1 ते 50च्या दरम्यान टोटल 15 मूळ संख्या आहेत. म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त त्या संख्येने आणि कुणी 1 ने भाग जातो. ज्या संख्यांना 1, आता 1 ने तर सगळ्यांना भाग जाणार, इव्हन 10ला पण जाईल. काय जाईल, 10/1 केलं तर 10 उत्तर येईल. म्हणजे 10ला किती संख्येने भाग जातो, 4. कोणत्या, 1 10 2 आणि 5. 1 2 5 आणि 10, म्हणून ती कोणती संख्या झाली, संयुक्त संख्या. त्याच ऐवजी जर मी 5 घेतलं मित्रांनो, 5 ही संख्या घेतली, 5ला कुणी भाग जातो, 5ला फक्त 1 ने भाग जाईल. 5ला 1 ने भाग गेला तर 5 येईल, आणि 5ला फक्त 5 ने भाग जातो, ज्याची व्हॅल्यू काय ते 1 येते. म्हणजे हिला मी कोणती संख्या म्हणतो, मूळ. का, हिला फक्त 1 ने भाग जातो आणि त्या संख्येने स्वतःने भाग जातो. ज्या संख्येला फक्त 1 आणि स्वतःहून भाग जातो त्यांना म्हणतो आपण मूळ संख्या. मग त्याच्यात कोण कोण येतं मित्रांनो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे, 1 सगळ्यात पहिली जी संख्या आहे 1 ही ना तर मूळ संख्या आहे ना तर ती संयुक्त संख्या आहे. हे ध्यानात घ्या मित्रांनो. एक मूळ पण नाहीये आणि एक संयुक्त पण नाहीये. क्लिअर आहे का. तर आपल्या मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या यांची सुरुवात होते 2 पासून. तर पहा 2 कुठं आलं, 2 येतं मूळ संख्येत. 3 कुठं आलं, मूळ संख्या. 4 कुठं जाईल, 4ला 4 नेही भाग जातो, 1 नेही जातो, 2 ने जातो, म्हणून ती कुठं जाईल, संयुक्त संख्या. 4ला 1 ने तर सगळ्यांना जातो भाग, 4 स्वतःहून तर जाणारच आहे, पण 2 ने भाग जातो. ठीक आहे, म्हणून ती संयुक्त आली. नंतर 5 जसं आता सांगितलं, 5ला फक्त 1 आणि 5 ने जातो, म्हणून ती मूळ संख्या आहे. 5 नंतर 6ला पहा 2 ने पण जातो, 3 ने पण जातो, म्हणून ती कुठे गेली, संयुक्त संख्या. अशा पद्धतीने हे तुम्ही लिहू शकता. आणि एक ध्यानात ठेवा, 2 एकमेव सममूळ संख्या आहे. 2 एकमेव सममूळ संख्या आहे. आणि बाकीच्या सर्व समसंख्या
या काय आहेत मित्रांनो, संयुक्त संख्या आहेत. कारण कोणतीही समसंख्या घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, 2 ने तर भाग जाणार आहे. 2 ने भाग गेली तर ती मूळमध्ये जाऊ शकत नाही. मूळमध्ये फक्त कोणती संख्या जाते, जी संख्या 1 आणि स्वतःहून विभाजित होते. म्हणून तुम्ही 4 घ्या, 6 घ्या, बाकी सर्व 1 2 सोडून सर्व मूळ संख्या, सर्व संख्या काय संयुक्त संख्या आहेत. म्हणजे 4 6 8 10 12 कोणती घ्या, जिचे एकक स्थानी हे अंक असतील त्या सर्व संख्या समसंख्या संयुक्त संख्या येतात. क्लिअर आहे का? म्हणजे मूळ संख्या या सर्व विषम आहेत, फक्त एक सोडून, जी म्हणजे 2 सोडून बाकी सर्व मूळ संख्या विषम आहेत. तुम्ही पाहू शकता 3 5 7 11 13. पहा मी आता विषम संख्या घेतो. 2 पहिली झाली मूळ संख्या, नंतर 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 9 ला 3 नी भाग जातो म्हणून 9 संयुक्त मध्ये जाईल, मूळ मध्ये नाही येणार. 9 नंतर 11 नंतर 13 नंतर 15 ला 3 आणि 5 दोघांनी भाग जातो म्हणून ते संयुक्त संख्येत जाईल, मूळ मध्ये येणार नाही. 15 नंतर 17 नंतर 19 नंतर 21 ला पण कशाने 3 आणि 7 नी भाग जातो म्हणून ती संयुक्त मध्ये गेली. मग कोणाला 23, 25 ला 5 नी भाग जातो म्हणून तिकडं, 27 ला 3 आणि 9 नी भाग जातो म्हणून संयुक्त संख्या. मग आला 29, मग आला 31, नंतर 33 ला कुणी भाग जातो मित्रांनो, 3 नी भाग जातो. नंतर आला 35 7च्या पाड्यात येतो. अजून एक गोष्ट मित्रांनो, 10 पर्यंतचे पाडे ना व्यवस्थित पाठ कराल, खूप महत्वाचे आहेत ते. ठीक आहे, चला 31 नंतर 33 झाला, 33 ला 3 नी भाग जातो, 35 ला 7 नी भाग जातो, 5 नी भाग जातो, 37 नंतर 39 ला परत 3 ने भाग जातो, 39 नंतर 41 मूळ संख्या आहे, 43 45 ला परत 5 ने 9 नी भाग जातो, मग येतो 47 आणि 49 ला 7 नी भाग जातो. तर 1 ते 50 मध्ये अशा प्रकारे किती मूळ संख्या आहे, टोटल 15. आणि या मूळ संख्या पण पाठ असणं गरजेचं आहे. कसं, प्रॉब्लेम आल्यावर मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक परीक्षेत एक तरी प्रॉब्लेम मूळ संख्येवर आहे, एक तरी प्रश्न मूळ संख्येवर येतो. आणि उरलेले 51 ते 100 दरम्यान एकूण 10 मूळ संख्या आहेत. तर मी शेवटी सांगतो 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, एकूण 25. आणि या 25च्या 25 मूळ संख्या माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर याच्यानंतर 51 ला 17 नी भाग जातो, 3 ने भाग जातो, मग आली 53. 55 ला 5 ने भाग जातो, 57 ला 3 ने भाग जातो. ठीक आहे, नंतर येतो 59 ही मूळ संख्या आहे. नंतर 61 मूळ आहे. 63 ला 9 आणि 7 ने भाग जातो, 65 ला 5 ने भाग जातो, मग आली 67. 69 ला 3 ने भाग जातो तुमच्या, नंतर आली 71. 73 75 ला 5 ने भाग जातो, 77 ला 11 ने भाग जातो, मग आली 79. 81 ला परत तुमच्या 3 ने भाग जातो. ठीक आहे, मग आली 83. 85 ला 5 ने भाग जातो, 87 ला पण तुमच्या 3 ने भाग जातो, मग आली 89. क्लिअर आहे. 89 नंतर 91 ला पण 13 ने भाग जातो, 93 ला 3 ने भाग जातो, 95 ला 5 ने भाग जातो, आली 97. आणि नंतर येतो 99, पण 99 ला पण 9 नी 3 ने भाग जातो. अशा पद्धतीने एकूण 25 मूळ संख्या आहेत. मग संयुक्त संख्या किती येतील 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत. आता लगेच म्हणतील 100 वजा 25 म्हणजे किती झाले, टोटल 75. पण मित्रांनो, एक ना तर मूळ संख्या आहे ना तर संयुक्त आहे, म्हणून किती संयुक्त संख्या येतात 1 ते 100 पर्यंत, 74 संख्या या संयुक्त संख्या असणार आहेत. क्लिअर झाला हा प्रश्न, हा पार्ट क्लिअर झाला का? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला फक्त 1 ने आणि स्वतःने भाग जातो. 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत, 51 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत. आणि या मूळ संख्या पाठच करा मित्रांनो, कारण याच्यावर खूप सारे प्रश्न येतात आणि हे माहित असेल तर खूप सारे ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे. ठीक आहे, चला आता या मूळ संख्या झाल्या, पुढे येतो एक सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय, आता मी एक क्लिअर करतो मित्रांनो. सहमूळ संख्या म्हणजे काय, अशी संख्येची जोडी ज्यामध्ये सामान्य घटक 1 असतो, जसं की 8 आणि 9. आता मला सांगा 8 आणि 9 या मूळ संख्या आहेत का? नाही. 8 ला 2 आणि 4 ने भाग जातो, 9 ला 3 ने जातो भाग. क्लिअर आहे का? म्हणून या मूळ संख्या नाही आहेत. पण 8 आणि 9 ह्या काय सहमूळ संख्या आहेत. का बरं? मी काय सांगितलं, अशी संख्येची जोडी ज्यामध्ये एक सामान्य घटक 1 असता. 8 ला मी कसं लिहू शकतो मित्रांनो, पहा 8 बरोबर 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 यांचा गुणाकार पहा, 2 दुने 4 4 दुने 8 8 1 8. या झाला 8चं तुमचं, 8चा काय झाला विस्तार झाला, हे घटक झाले 8चे. 9चे घटक काय येतील मित्रांनो, 1 गुणिले 3 गुणिले 3 हे 9चे घटक आहे. 3 त्रिक 9 गुणिले 1. आता या दोघांमध्ये कॉमन काय मित्रांनो, पाहाल इथं 1 आहे आणि इथं 1 आहे. तर आपण हेच म्हणतो मित्रांनो, संख्येची जोडी ज्यामध्ये सामान्य घटक फक्त काय पाहिजे, 1 पाहिजे, त्यांना म्हणतात सहमूळ संख्या. आणि हे नेहमी ध्यानात घ्या,
क्रमवार संख्या या नेहमी सहमूळ संख्या असतात. क्रमवार दोन संख्या आणि सहमूळ संख्या ही नेहमी जोडी असते मित्रांनो. क्रमवार दोन संख्या मूळ असतात. कोणत्याही क्रमवार संख्या घ्या, मी घेतली 100 आणि 101. 100 आणि 101 मध्ये फक्त एकच कॉमन निघल, बाकी काहीच कॉमन निघणार नाही. जसं 8 आणि 9 घेतलं, तुम्ही घ्या 6 आणि 7. याचं 6चं काय होईल 1 गुणिले 2 गुणिले 3 आणि 7चं काय होईल 1 गुणिले 7. या दोघांमध्ये कॉमन कोण आहे 1. तर दोन क्रमवार संख्या या नेहमी सहमूळ संख्या असतात. त्यानंतर पहा 25 आणि 18. 25 आणि 18 मूळ संख्या नाहीये, पण 25 कसं लिहाल तुम्ही, 25 म्हणजे 1 गुणिले 5 गुणिले 5, हे झालं 25चं वर्गीकरण. 18 म्हणजे काय मित्रांनो 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 1 18. यांच्यात पण कॉमन कोण आहे 1. तर अशा दोन संख्या ज्यांच्यामध्ये फक्त सामान्य घटक 1 असेल त्यांना म्हणतात सहमूळ संख्या. तुम्हाला जनरली एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारतो, दिलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्या सहमूळ संख्या आहेत. तर नेहमी ध्यानात घ्या, क्रमवार संख्या आल्या तर त्या नेहमी समूळ संख्या असणार आहेत. आणि दुसऱ्या कोणत्याही आपल्याला कॉमन फॅक्टर पाहिजे. आता पुढे जाऊन मी हे पण सांगणार आहे फॅक्टर कसे काढायचे, तर त्यामुळे घाबरू नका. पुढे गेल्यावर हे पण होणार आहे आपलं की फॅक्टर कसे काढायचे, त्याचं आपण फॅक्टर म्हणजे घटक कसे काढायचे, सर्व गोष्टी आपण पुढे जाऊन पाहू. तर मित्रांनो आजच्या लेक्चरला मी तुमचे सगळे संख्या प्रणालीचे वेगळे टाईप घेतलेत. ओके, मूळ संख्या आणि नंतर संयुक्त संख्या या दोन भागात वर्गीकरण झालं. समविषम काय असतं हे पण आपण पाहिलं, नंतर पूर्णांक काय असतं हे पण पाहिलं. अपूर्णांकाला आपण एक सेपरेट चॅप्टर दिलाय, तो नंतर पाहू. आता अपूर्णांकाचं डोक्यात घेऊ नका. अपूर्णांकामध्ये दशांश चिन्ह येतं, ते कसं येतं, कसं सोडवायचं हे सगळं आपण पुढे पाहू. आय थिंक इथपर्यंत सर्व पार्ट क्लिअर झाला असेल. आता याच्यावर आलेले प्रश्न, कोणकोणत्या टाईपचे प्रश्न येतात. तर मित्रांनो आज मी एक 25 प्रश्न जे आपल्या परीक्षेला आलेले तेच प्रश्न घेतले टोटल, आणि त्याला मी 6 पार्ट मध्ये डिवाइड केले. तर पाहूया कोणकोणते प्रश्न आले आणि त्यांना सोडवायचं कसं. पहिला प्रश्न प्रकार 1 काय दिलंय, प्रकार 1 हा नेहमी बेरीज आणि वजाबाकी याच्याशी रिलेटेड प्रश्न असणार आहे. त्याच्यात पाहूया. जसं या प्रश्नामध्ये काय केलंय त्यांनी, वजाबाकी केली आहे. 9999 वजा 999 वजा 99 वजा 9 अशा पद्धतीने आहे. ठीक आहे का. चला आता याला सोडवायचं कसं. नेहमी ध्यानात घ्या मित्रांनो, इथं वजा 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 आहे. सगळ्यात पहिल्यांदा वजाबाकी एक नेहमी ध्यानात घ्या. इथं आपण याला काय म्हणतो याचं मी तुम्हाला हे पण सांगतो. ठीक आहे. चला तर वजाबाकी आल्यावर कसं सोडवायचं हे ध्यानात घ्या मित्रांनो. 9999 वजा 999. आता हे पाहिल्याच कळतं इथं झालंय काय मित्रांनो, काय झालंय याच्यातून 999 निघून गेले, म्हणजे उरणार किती इथं 9000. उरणार किती आहे 9000, बरोबर आहे का. आता मी नंबर इंग्लिश मध्ये लिहितोय मित्रांनो, थोडं ध्यानात घ्या. इथं उरणार किती आहे 9000. क्लिअर आहे का. आता मी करतो काय वजा, नेहमी ध्यानात घ्या वजा वजा जर कॉमन आलं तर आपण हे वजा एकत्र घेऊन इथं मी बेरीज लिहू शकतो. इथं 99 अधिक 9, बरोबर आहे का. मी बाहेर वजा कॉमन घेतलं म्हणजे काय होईल, मध्ये जर द्यायचं म्हणजे हे कसं होईल वजा 99 आणि वजा 9 होईल. पण मी काय केलं, माझं काम सोपं करायला मी काय केलं 99 अधिक 9 केलं आणि बाहेर वजा घेतलं, वजा कॉमन घेतला आपण, बरोबर आहे. मग 99 अधिक 9 किती होतात मित्रांनो, ते होतात 108. ते किती होतात 108, म्हणजे 9000 मधून तुम्हाला 108 वजा करायचे आहेत. मग काय होईल पहा, 10 मधून 8 गेले 2, हातचा आला 1, 10 मधून 1 गेला 9, परत हातचा आला 1 आणि 90 मधून 2 गेले किती उरतील तुमचे, किंवा 10 मधून 2 गेले उरले किती 8, हातचा आला 1, 9 मधून 1 गेला उरला किती 8, 8892 हे झालं आपलं उत्तर. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. किंवा दुसरी गोष्ट, आता हे मी असं केलं, मी डायरेक्टली असं पण करू शकतो, 9999 वजा या तिघांची बेरीज करा. ठीक आहे. या तिघांची बेरीज केल्यावर काय येईल सांगा मला. आता 5 9 9 9 9 त्रिक 27 होतील, म्हणजे इथं येणारी संख्या 7 आहे. 9 वजा 7 केलं तर खाली किती उरणार आहे 2 उरणार आहे ना मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ पहा, दुसरा आणि चौथा पर्याय इथंच कट झाला. आपला पर्याय कोणता उरला 1 आणि 3. क्लिअर आहे का. आता पुढे काय येईल मित्रांनो, इथं 27 आले, वर परत वरच्या संख्या पण त्याचे 9 9 आणि इथं 0 आहे. 9 दुने 18 आणि याचे खालचे किती आले होते मित्रांनो 2, 18 आणि 2 20, म्हणजे इथं किती येणार आहे 0. इथं येणार किती आहे 0, म्हणजे परत इथं तेच 9 वजा 0, इथं किती आले 9 आले. ओके. चला वर गेलं तर किती उरला, फक्त 9 उरला, बरोबर आहे. वर गेल्यावर किती उरला आपला 9, आणि इथलं यांचा एक हातचा येऊन जातो, बरोबर आहे का. कारण खाली 9 त्रिक 27 आले, हातचे आले 2, 9 दुने 18 आणि ते 2 20, बरोबर आहे. 0 हातचे आले परत किती 2, म्हणजे आपला हातचा किती आला 1 आला इथं, कारण वर एकच आहे 9 1 9, बरोबर आहे. ही झाली 107.
समजतंय का मित्रांनो? मी सर्वांची बेरीज करतो आणि त्याच्यात नंतर काय होईल, तिथं पण हातचा किती येऊन जाईल तुमचा, 1 येऊन जाईल. समजून घ्या. 9 त्रिक 27, हातचे आले 2, 9 2 18 20, हातचे आले किती 2, परत 9 1 9, ओके, आणि हे 2 11 आणि हातचा परत इथं गेला 1, म्हणून ही व्हॅल्यू किती लिहिली, 9तून 1 गेला 8 आणि 9तून 1 गेला 8, 8892. तर या पद्धतीने हा गणित आपण सोडू शकतो. तुम्हाला जे सोपं वाटतं ते करा, ठीक आहे का? हे कसं केलं मी, 999 नीट समजून घ्या, अधिक 99, 999 अधिक 99 आणि अधिक 9 अधिक काय 9. क्लिअर आहे का? म्हणजे किती झाले पहा, 9 9 9, 9 त्रिक 27, तो 7 घेतला होता मी हा. नंतर हातचे किती आले मित्रांनो, 2, 9 9 9 9 2 18, 18 2 20, म्हणजे इथं पण आला 0, तो 0 इथं घेतला होता. परत हातचे किती आले 2 आणि 9 2 11, म्हणून ही व्हॅल्यू झाली होती 1107. या पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं, ठीक आहे का? चला, तर पहा आपण ऑप्शन पण 2 ऑप्शन तर कट झाले, म्हणजे मला 2 मध्येच काढायचं होतं, तर ते दोन्हीचे दोन्ही ऑप्शन निघून येतील, पर्याय निघून येतील, ठीक आहे? चला पुढचा प्रश्न, वजाबाकी करायला लावली आहे, ठीक आहे, यांची आणि यांची वजाबाकी. आता इथं पाहाल, नीट पाहाल, तुमचे उत्तर 4 अंकी आहेत, म्हणजे उत्तर 4 अंकी, तर सगळ्या गोष्टी 4 अंकीत पाहिजे. याचा अर्थ पहा, हे 808 आणि 808 हे सरळ सरळ कट होणार आहेत वरचे, तर इथं डायरेक्टली नाही घेतलं नाही तरी चालणार आहे. डायरेक्ट आपल्याला कुणाची वजाबाकी करायची, 7119 वजा 0808. 9तून 8 गेला 1, 1तून 0 गेला 1, 11तून, आता इथं 1 आहे म्हणून आपण वरतून एक हातचा घेतो, 11तून 8 गेले 3 आणि जो हातचा घेतला तो परत दिला, 7तून 1 गेले 6, 6311. म्हणजे याचं पण उत्तर किती येईल, पर्याय नंबर 3. याचं उत्तर आलं पर्याय नंबर 3. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवायचं आहे, ठीक आहे का? चला पुढचा प्रॉब्लेम पाहूया मित्रांनो. खूप सोपे असतात हे, व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. क्लिअर आहे? चला पुढचा प्रॉब्लेम. येस, आता इथं पहा, 9423 अधिक 9423. ओके, 5 वेळा घेतले पण मध्ये एक वजाचं चिन्ह आलं. हे बघा, अधिक 9423 आणि वजा 9423 हे इथंच कट झाले, कारण यांची बेरीज, एकदा बेरीज केली एकदा वजा केली, हे कट झाले. आता उरले किती, 3 संख्या उरल्यात. क्लिअर आहे का? आता हा पहा, इथं जर पाहाल तर एकक स्थानी इथं सगळे अंक वेगळे आहेत. मी आता जर घेतलं, इथं आला 3, पहा इथं आहे 3 आणि इथं आहे 3, या सगळ्यांची बेरीज किती येईल, 3 अधिक 3 अधिक 3, ही बेरीज येते 9, आणि एकाच संख्येचे एकक स्थानी 9 आहे, म्हणून पर्यायानुसार माझं उत्तर 1 नंबर येणार आहे. बाकीचे चेक करायची गरज नाही. कसं आलं 1 नंबर, चला मी तुम्हाला इथं सांगतो, 9423 अधिक 9423 अधिक 9423 काय येईल पहा, 3 आणि 3 6 आणि 3 9, 2 आणि 2 4 आणि 2 6, 4 आणि 4 8 आणि 4 12, 2 हातचा आला 1, 9 1 10 9 19 आणि 9 किती झाले 28, आलं का 28,269. क्लिअर आहे? हे असं करा, पण मी म्हटलं पाडे आल्यावर तर खूप सोपं होईल. 94 23 गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 2 6, 4 त्रिक 12, 2 हातचा आला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28, 28,269. पण हे करायची सुद्धा गरज नव्हती. मी काय सांगितलं, एकक स्थानी 3 आहे, इथं 3 आहे, 3 अधिक 3 6 अधिक 3 9, एकच संख्या जिच्या खाली 9 आहे, तिच्यावर सरळ टिक करा, तिच्यावर सरळ टिक करा. ओके, कारण हे दोघं तर कॅन्सल झाले, अधिक 94 23 वजा 94 23 कट झाले. क्लिअर आहे का? या पद्धतीने पहा, सोपं आहे, खूप सोपं आहे, फक्त आपल्याला व्यवस्थितपणे जमलं पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. आणि हे सगळे प्रश्न मी एक्झामला आलेले घेतले, लातूर 2015 असे सगळे प्रश्न आहे, ठीक आहे. चला, खालील गणितचे बेरजे ओके, गणित हे बेरजेचे असून त्यामध्ये ओके, रूच्या जागी कोणता अंक आला पाहिजे असं विचारले, आणि इथं बेरीज दिली आहे. ओके, प्रकार एक आपण बेरीज आणि वजाबाकीच पाहतोय. पहा, 5 आणि 4 9 आणि 2 11 होत आहे, बरोबर आहे का? 5 आणि 4 9 आणि 2 11, म्हणजे इथे 1 आला, म्हणजे हातचा किती जाईल, वर 1 जाईल, हातचा जाईल 1. पहा इथं दिलंय 7 आणि 2 9 आणि 1 10 झाले, 7 आणि 2 9 आणि 1 10 झाले. क्लिअर आहे का? 10 मध्ये मिळवल्यावर येतो. क्लिअर आहे? आता मला सांगा, इथं जर पाहाल तर एक तर 0 नाहीये, नाही तर तुम्ही 0 मिळवला असता. क्लिअर आहे का? 0 तर नाही मिळवला इथं, म्हणजे ची व्हॅल्यू काय येऊ शकते, याची बेरीज, इथपर्यंतची बेरीज तर 10 आहे, हे तर कळलंय आपल्याला, कारण याचा हातचा 1 आला, 7 आणि 2 9 9 1 10. पण थांबा, हा इथं पण आहे मित्रांनो, इथं हे काय झालंय पहा, 9 आणि 9 इथं झालेत 18, 9 आणि 9 इथं झालेत 18, पण इथं बेरीज किती लिहिली आहे, 20 लिहिली आहे. क्लिअर आहे का? इथं बेरीज किती लिहिली आहे आपण, 20 लिहिली आहे. जर समजा 9 9 18 आणि 2 20 होतात, इथं जर 2 घेतलं, पण ते 2 इथं पण येतील, 10 आणि 2 होतील किती, 12 होतील, म्हणजे इथं 2 राहिले आणि हातचा 1 जाईल, पण हातचा 1 गेला तरी बेरीज 21 होईल. याचा अर्थ ही संख्या 2 तर नाहीये, आणि 2 पेक्षा मोठी तर असणारच नाहीये, आणि 2 पेक्षा एकच कमी संख्या आहे, ती म्हणजे 1.
नीट समजून घ्या मित्रांनो, मी सांगितलंय काय, 9 अधिक 9 अधिक रू यांची बेरीज किती आली, यांची बेरीज आली 20. म्हणजे रू ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, रू ची व्हॅल्यू यायला पाहिजे 2. पण आपण इथं रू 2 घेतलं तर इथं पण रू 2 होईल. या वरच्यांची बेरीज आली आहे 10, 10 आणि 2 झालं तर 12, म्हणजे इथं 2 येईल आणि इथं एक हातचा 1 येऊन जाईल ना आपला, तो प्रॉब्लेम आहे आपला. आणि एक नीट ध्यानात घ्या, इथपर्यंतची बेरीज 10 आली, याच्यात तुम्ही 0 सोडून कोणती बेरीज ऍड करा, हा हातचा 1 देणार आहे. म्हणजे याचाच अर्थ क्लिअर आहे, रू ची व्हॅल्यू काय पाहिजे, 2 पेक्षा कमी. 2 पेक्षा जास्त तर चालणार नाही, ही बेरीज 20 च्या वरती निघून जाईल. 2 पेक्षा कमी एकच संख्या आहे 1, आणि 0 पण चालणार नाही, कारण 9 9 18 इथं 0 जर घेतलं तर ही बेरीज 18 होऊन जाईल, आणि इथला हातचा जरी 1 आला तरी ती 19 होती बेरीज, 20 होत नाही. तर याचा अर्थ रूची व्हॅल्यू किती आहे, 1. आता हे तुम्ही चेक पण करू शकता, कसं, चला मी हे इरेज करतो, नीट ध्यान द्या. 2 झाले 7 झाले, 1 जर घेतला किती पहा, 5 आणि 4 9 2 11, यांची पण हातचा 1 आला होता. 7 आणि 9 1 10 आणि 1 11, इथं आला 1, हातचा गेला 1, आणि रूची व्हॅल्यू पण 1 घेतली होती आपण. 9 1 10 1 11 9 20 झालं बरोबर. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय नंबर 1. तर व्यवस्थित पद्धतीने आपण जर समजून घेतलं अंकांची मांडणी तर आपल्याला हे गणित सुटणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. येस, काय विचारले पाहता, पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं आपल्याला सर्व मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे. पहा, 13 तर मूळ संख्या आहे, 17 मूळ आहे, 19 पण मूळ आहे, 9 ही मूळ संख्या नाही. नाही विचारलं आहे, नाही विचारलं. हे पण प्रश्न व्यवस्थित वाचा. बरेच जण पहिली संख्या 13 मूळ दिसते, मूळवर टिक करता, कारण पूर्ण प्रश्न वाचत नाही. पण आपल्याला काय विचारलंय, मूळ संख्या नाही, आणि कोणती ती 9. का बरं नाहीये 9, 9 ला 3 ने भाग जातो. मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला फक्त त्याच संख्येने आणि 1 ने भाग गेला पाहिजे. 19 ला फक्त 1 आणि 19 नेच भाग जातो, 13 ला फक्त 1 आणि 13 नेच भाग जातो, आणि 17 ला पण 1 आणि 17 नेच भाग जातो. म्हणून याचं उत्तर येईल 0 9. ओके, चला पुढचा प्रश्न काय दिले वाचा. 4 ते 25. पहा, आता मी म्हटलं ना सर्व मूळ संख्या का माहित पाहिजे, यासाठी माहित पाहिजे. या अंकांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज खालीलपैकी किती येईल. 4 ते 25 विचारले. पहा, 4च्या नंतर पहिली मूळ संख्या येते 5, 5 नंतर मी विषम मूळ संख्या सांगितल्या, ध्यानात ठेवायला, सम घ्यायची गरजच नाहीये. 5 नंतर पुढची मूळ संख्या 7, 7 नंतर 9 मूळ संख्या नाहीये, 9 नंतर पुढची विषम संख्या आहे 11 जी मूळ संख्या आहे, 11 नंतर पुढची विषम संख्या आहे 13 जी मूळ आहे, 13 नंतर 15 येतो, 15 ला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून ती मूळ संख्या नाहीये. 15 नंतर येते 17, 17 ही मूळ संख्या आहे. 17 नंतर 19 ही मूळ संख्या आहे. 19 नंतर येतं 21, 21 ला 3 आणि 7 ने भाग जातो म्हणजे पुढची मूळ संख्या आली 23, आणि 25 ही पण मूळ संख्या नाही. तर आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची. आता याला शॉर्टकट नाहीये काही, कारण मूळ संख्यामध्ये त्या काही सांगू शकता, यांच्यात फरक पण कॉन्स्टंट नाहीये, आपले फरक पण वेगळे वेगळे आहेत. जसं 5 आणि 7 2चा आहे, 7 आणि 11 4चा आहे. तर हे फरक वेगळे वेगळे असल्यामुळे आपण काढू शकत नाही. चला बेरीज करूया. काय येईल पहा. आता बेरीज करताना एक ध्यानात ठेवा थोडं, जसं पाहिजे 7 आणि 3 10 होऊन जातील, परत हा 7 आणि हा 3 पण 10 होतील, 20 झाले. 9 हा 1 10 झाला, 30 झाले. 30 आणि हा 5 35, म्हणजे किती आले 35 चे 5चा हातचे आले 3. बेरीज करताना अशी बेरीज करा, किंवा नंबरवर चांगली कमांड असेल तर इथून चालू करा खालून. 9 3 12, 9 3 12 आणि 7 19, 19 22 23, 23 आणि 7 30, 30 आणि 5 35 हातचे आले 3. 3 नंतर 3 4 5 6 7 आणि 2 9 95. किती येणार आहे त्यांची बेरीज 95. ही बेरीज काढावीच लागणार आहे, पण कधी जमेल जेव्हा मूळ संख्या माहित असतील तर. त्यामुळे मूळ संख्या माहित असणं गरजेचं आहे. प्रकार 2 पूर्ण मूळ संख्येशी रिलेटेड मी गणित घेतले. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय दिलाय. खालीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही. पहा इथं 5 51, 51 ला 3 आणि 17 ने भाग जातो. 66 11 आणि 6 ने भाग जातो. राईट. 87 हिला 3 ने भाग जाणार आहे तुमचा. क्लिअर आहे का. कसं कळलं 3 ने भाग. आता हे आपण मी पुढे अविभाज्यतेच्या कसोट्या सांगणार आहे. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या, ज्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जातो तिला 3 ने भाग जातो. हे पाहू पुढे गेल्यावर आपण. 5 आणि 1 6, 6 ला 3 ने भाग जातो, 3 दुने 6 होतात म्हणजे 3 ने भाग जाईल. 6 आणि 6 12, 12 ला पण 3 ने भाग जातो. 8 आणि 7 15, 15 ला पण 3 ने भाग जातो. म्हणून या सगळ्या संख्या 3 ने भाग जातो. पण 9 7, 9 7 होत आहे 16, 16 ला 3 ने भाग जात नाही. 3च्या पाड्यात 16 येतच नाही. क्लिअर आहे का. आणि 97 ही एक मूळ संख्या पण आहे. या संख्यांना बाकीच्या संख्येने भाग जातो. 97 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे मूळ संख्या या गोष्टी माहित राहू द्या. आपण पुढे गेल्यावर संख्या मालिका पण पाहणार आहे. संख्या मालिकेत तर खूप सारे प्रश्न येतील जे मूळ संख्येवर डिपेंड असतात. म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला,
जे आपण शिकतोय संख्या म्हणजे असं नाही की तुम्हाला याच चॅप्टर मध्ये लागेल, पुढे पण खूप ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे, चला हा झाला पुढचा प्रश्न. नेक्स्ट काय विचारले वाचा. तिसऱ्या टाईपचा प्रश्न, 0 1 2 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी सर्वात लहानात लहान विषम संख्या कोणती. क्लिअर आहे का. आपल्याला विचारलं काय मित्रांनो, सर्वात लहानात लहान विषम संख्या विचारली आहे. ठीक आहे, 4 अंक घेऊन आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची लहानात लहान. आता इथं पाहाल तर मित्रांनो एकक स्थानी 0 आणि 2 आहे. 0 आणि 2 हे समसंख्येच्या एकक स्थानी असतात, समसंख्या, म्हणून हे कट झाले ऑप्शन. आपल्याला विषम संख्या सांगितली. क्लिअर आहे का. चला आता हे 2 अंक आहेत, त्यांच्या ते चारीचे चारी अंक आहेत. आपल्याला लहानात लहान विचारलंय तर तुम्ही डाव्या साईडने चालू न करता उजव्या साईडने चालू करा. सॉरी, उजवीकडून चालू न करता डावीकडून चालू करू. म्हणजे पहा इथं हिच्यात 1 आणि 1 कॉमन आहे, 1 आणि 1 कॉमन आहे. म्हणजे इथं तर याच्यावरून ठरवू नाही शकत तुम्ही लहान कोण आणि मोठं कोण. क्लिअर. आता मी दुसऱ्या याला गेलो, इथं 2 आहे आणि इथं 0 आहे. ठीक आहे का. हा कोणत्या स्थानचा अंक, हजार स्थानचा अंक दोघींचा सारखा आहे, म्हणून कोण लहान आहे सांगता यायचं नाही. म्हणून मी गेलो एकक त्याच्या पुढच्या शतक स्थानच्या अंकाला. शतक स्थानचा इथं 2 आहे, इथं 0 आहे. कोण लहान आहे मित्रांनो, 0 लहान आहे. म्हणून याचं उत्तर येणार आहे 4. तर लहान किंवा मोठं काढायचं आहे तर नेहमी तुमच्या डाव्या साईडने चालू करा. डाव्या साईडने जाणं सोपं होतं. ठीक आहे का. जर इथं मोठी संख्या विचारली असती तर 2 मोठा आहे 0 पेक्षा, म्हणून मोठी संख्या 1 2 0 3 झाली असती. ठीक आहे. आणि या 2 संख्या तर कट झाल्या कारण या समसंख्या आहेत, यांच्या एकक स्थानी 0 2. मी परत रिवाइज करतो, 0 2 4 6 8 हे समसंख्येचे एकक स्थानी येतात. आणि विषम संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9. इथं आली आहे 3. मग आता दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी सारखी संख्या आहे, म्हणून आपण इकडून चालू केलं डाव्या साईडनी. 1 1 कट झाला, 2 आणि 0 मध्ये 0 मोठे. आता पहा 203 मोठी का 23, तुम्हीच सांगाल मला. 203 मोठी आहे 23 पेक्षा, म्हणून लहान कोण झाली 0 23, म्हणून पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे काय दिले वाचा. 21 ते 30 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती. हा प्रश्न नीट समजून घ्या. आता बरेच जण कसं करतील लगेच, 21 ते 30 पर्यंतचे चला समसंख्येचं हे काढू आपण. किती येईल पहा. समजा विषम काढले तर 21 अधिक 23 अधिक 25 अधिक 27 अधिक 29 यांची बेरीज काढता. नंतर परत 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 अधिक 30 यांची बेरीज काढाल. आणि या बेरजेतून हे वजा कराल, कुणा जी मोठी असेल तिच्यातून छोटी वजा कराल. बरोबर आहे का. असंच कराल ना तुम्ही. पण ही झाली ट्रॅडिशनल मेथड, याला खूप वेळ लागेल मित्रांनो. एक सांगा मित्रांनो, याची पहा मी ही बेरीज लिहिली, याच्यातून हे वजा करायचंय. सॉरी, आता सम मोठा असतात त्यामुळे सम मधून विषम वजा करायचंय. बरोबर आहे का. क्लिअर आहे का. म्हणजे काय होईल पहा, वजा 21. जर मी समजा याची बेरीज लिहिली, वजा 21 वजा 23 वजा 25 वजा 27 आणि वजा 29 असंच होणार आहे ना हे. या संख्येच्या बेरजेतून जर आपण याला वजा केलं म्हणजे या प्रत्येकापुढे वजा वजा चिन्ह येईल. मला सांगा 22 वजा 1 किती होतं मित्रांनो. 22 वजा 21 केलं तर 1 येणार आहे. अधिक 24 वजा 23 केलं तर किती होतं. 24 वजा 23 केलं तरी 1 येणार आहे. 26 वजा 25 केलं तर किती होतं, हे पण अधिक 1 येणार आहे. 28 वजा 27 केलं तर किती होतं, हे पण अधिक 1 येणार आहे. आणि 30 वजा 29 केलं तर हे पण व्हॅल्यू काय येणार आहे, अधिक 1 येणार आहे. म्हणजे टोटल व्हॅल्यू किती आली, 5. सरळ सरळ याचा उत्तर येणार आहे पर्याय नंबर 4 5. सर्व करायची गरज नाही. आता हे मोठं 30 आहे, 30 29 पेक्षा मोठे, म्हणून समसंख्येतून विषम वजा केले. कळतंय का काय केलंय, नीट समजून घ्या. 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 अधिक 30 याच्यातून आपण विषम संख्येची बेरीज वजा करणार आहे. वजा 21 अधिक 23 अधिक 25 अधिक 27 आणि अधिक 29. मग मी केलं काय, यांची बेरीज न करता मी हे वजा 21 लिहिले. 22 वजा 21 हा एक ग्रुप केला मी. 24 वजा 23 चा ग्रुप केला. 26 वजा 25 चा ग्रुप केला आणि 26 वजा 28 आणि हे. मला कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही, माझं उत्तर सरळ सरळ येतं 5. किंवा एक गोष्ट नेहमी ध्यानात घ्या मित्रांनो, नेहमी ध्यानात घ्या, या टाईपचा प्रश्न आला, किती संख्या आहे टोटल 21 आणि 30, किती संख्या आहे टोटल 10, सरळ सरळ या टाईपचा प्रश्न आल्यावर सम आणि विषम जर विचारलं तर नेहमी 10/2 करा, ती उत्तर येणार आहे 5. जेवढ्या संख्या असतील 21 ते 40 विचारलं असतं त्यांनी, 21 ते 40 समजा तुम्हाला विचारलं असतं 21 ते 40 काय केलं असतं मित्रांनो तुम्ही, 21 ते 40 म्हणजे किती संख्या झाल्यात 20, 20/2 करा, ते उत्तर आलं असतं 10. नेहमी अशा पद्धतीने एकूण संख्या भागिले 2 करा, पण काय पाहिजे तिथं सम आणि विषम संख्या दोन्ही संख्या पाहिजेत. नुसते सम असेल तर असं चालणार नाही.
सम आणि विषम अशा दोन्ही संख्या असतील तर एकूण जेवढ्या संख्या आहेत भागिले 2 या पद्धतीने त्यांच्यातल्या बेरजेतील फरक येईल. बेरजेतील फरक त्या पद्धतीने काढू शकतो. क्लिअर झाला असेल. चला पुढचा प्रश्न काय दिलाय. 225 नंतरची 25वी विषम संख्या कोणती सांगा. 225 नंतर 25वी. 225 स्वतः एक विषम संख्या आहे, त्यानंतरची 25 विषम संख्या. 225 नंतरची पहिली विषम संख्या 2च्या फरकाने येते, म्हणून याच्यात काय करावं लागेल. 225 अधिक 2 गुणिले 25 म्हणजे व्हॅल्यू किती होते 50. 225 अधिक 50 केलं तर तो कोणत्या संख्येबद्दल बोलतोय. 275 या संख्येबद्दल बोलतोय. ठीक आहे, पहिली गोष्ट इथपर्यंत हे झाली. पुढं व 324 नंतरची 8वी विषम संख्या पहा. 324 नंतरची पहिली विषम संख्या कोणती आहे 325 अधिक आता हिच्या नंतरची 7वी विषम संख्या म्हणजे काय 2 गुणिले 7. कारण ही 8वी विचारलं होतं ना. पहिली 325 झाली म्हणजे उरले किती 7. 2 गुणिले 7 ही व्हॅल्यू जर केली, ही व्हॅल्यू किती येते तुमची 339. किती आली ही व्हॅल्यू 339. यांच्यातील फरक म्हणजे काढायचं काय 339 वजा 275. बरोबर आहे का. 9तून 5 गेले 4, 13तून 7 कारण 3तून 7 नाही जात म्हणून इकडून हातचा आणला. 13तून 7 गेले 6 आणि 3तून 3 गेले 0. किती येईल उत्तर 64. फरक किती येणार आहे यांच्यातला 64. ठीक आहे का मित्रांनो, समजलं का. चला या पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं. चला पुढचा पाहूया काय दिलंय. पहा 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यातील बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास काय उत्तर येईल. मला सांगा. आता मी आत्ताच तुम्हाला प्रश्न सांगितला होता ना हा की 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्येचे बेरजेतील फरक किती येईल. किती संख्या आहेत 100. 1 ते 100 म्हणजे 100. 100 भागिले 2 म्हणजे यांच्या बेरजेतील फरक येणार आहे 50. पण या फरकाला पण 2 ने भागायला लावलंय त्यांनी म्हणजे 50 भागिले 2 केलं तरी व्हॅल्यू किती येईल 25. म्हणून तुमचं उत्तर सरळ सरळ येणार आहे 2 नंबरचं म्हणजे 25. काय सांगितलं सम व विषम संख्येतील बेरजेतील फरक कसा येणार. 1 ते 100 मधला सम विषम संख्येतील बेरजेतील फरक किती असेल 100 भागिले 2. एकूण संख्या भागिले 2 म्हणजे 50 आणि या 50 ला पण 2 ने भागल्यास उत्तर किती येईल 25. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न वाचूया काय दिलंय. 31 ते 40 पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी असेल. सांगा. आताच पहिला प्रश्न. 31 ते 40 संख्या किती आहे 10. 10 भागिले 2 बरोबर 5. विषम संख्या आणि समसंख्यांचा फरक विचारलाय म्हणजे हे उत्तर किती आलं 5. ठीक आहे का. खूप सारे प्रश्न याच्यावर आलेले आहेत म्हणून मी याची रिपीटेशन घेतोय. 31 ते 40 झाल्या संख्या 10. 10 भागिले 2 बरोबर 5. किंवा मी तुम्हाला सांगितलंय कसं काढायचं 40 अधिक 38 अधिक ठीक आहे 36 अधिक 34 अधिक 32 या झाल्या किती 5 समसंख्या. याच्यातून वजा करतो काय 39 वजा 37 वजा 35 वजा 33 वजा 31 आणि काढा. 40 वजा 39 केलं तर ही बेरीज येणार आहे 1 अधिक ही पुढची बेरीज येणार आहे 1. पुढची वजा बाकी 36 वजा 35 हे अधिक 1 अधिक 34 वजा 33 हे पण अधिक 1 आणि 32 वजा 31 हे पण किती अधिक 1 म्हणजे टोटल किती आली बेरीज आपली 5. या पद्धतीने हे गणित आहे. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, खूप सोपं असतं हे. ठीक आहे. चला पुढे काय दिले वाचा. क्रमवार 5 विषम संख्यांची सरासरी 23 आहे तर त्या विषम संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. मित्रांनो 5 विषम संख्यांची सरासरी 23 दिली म्हणजे 23 मध्ये असणारे 23 स्वतः विषम संख्या आहे ना. 23 ही मधली संख्या झाली. 23 मध्ये झाली तर टोटल 5 सांगितलं म्हणजे 5 मधून 1 गेले उरले किती संख्या 4. तर 2 संख्या 23च्या पुढे असणारे 2 संख्या 23च्या मागे असणारे. क्लिअर आहे का. 23च्या पुढची विषम संख्या कोणती येते 25. 25च्या पुढची विषम संख्या येते 27. 23च्या आधीची विषम संख्या 21 आणि त्याच्या आधीची विषम संख्या 19. या 5 विषम संख्या अशाच येणार आहेत. ध्यानात घ्या कारण ही यांची सरासरी 23 आहे ना. 2 संख्या हिच्या आधी 2 संख्या हिच्या नंतर. तर त्यांनी विचारलंय त्या विषम संख्यातील सर्वात मोठी संख्या कोणती. कोणती येणार आहे सर्वात मोठी संख्या 27. जेव्हा सरासरीचा टॉपिक येईल तेव्हा मी परत अशा पद्धतीचे प्रॉब्लेम घेईल. ठीक आहे का. पण आता सांगायचं एकच आहे 5 विषम संख्यांची सरासरी 23 आहे म्हणजे 23 सेंटरला येणार आहे. 23 सेंटरला आला तर 2 संख्या 5 सांगितल्यात म्हणजे 2 त्याच्या पुढे 2 त्याच्या मागे. 23 नंतरची पुढची संख्या 25 त्याच्या पुढची संख्या 27 त्याच्या मागची 21 त्याच्या मागची 19 असं सांगितलं. जर इथं 7 दिला असतं तर काय झालं असतं मित्रांनो 7 दिला असतं तर 29च्या पुढे अजून एक 29 आला असता आणि मागे अजून एक 17 गेला असता.
अशा पद्धतीने येईल, कारण सरासरी म्हणजे सेंटरचा पॉईंट. 17 आणि 29चा सेंटरचा पॉईंट कोण आहे 23. 19 आणि 27चा सेंटर पॉईंट कोण आहे 23. 21 25चा सेंटर पॉईंट कोण आहे 23. या पद्धतीने हे उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया काय दिलंय. 78 नंतर क्रमाने 112वी विषम संख्या कोणती. तर 78 इथं समसंख्या आहे त्यामुळे डायरेक्ट काढताना यायचं. तर 78 नंतरची पहिली विषम संख्या किती आली 79. 79 अधिक आता एक संख्या इथं निघून गेली म्हणजे किती उरल्या 111. 111 गुणिले 2, कारण विषम संख्या 2-2च्या फरकाने येतात म्हणजे कोणतील मित्रांनो 79 अधिक ही व्हॅल्यू किती होते 111 गुणिले 2 म्हणजे 222. म्हणजे किती झालं 9 2 1101चा हातचा आला 1, 7 2 9 10 शून्याचा हातचा आला 1, ही व्हॅल्यू येते 301. पर्याय नंबर 4. विषम संख्या 2-2च्या फरकाने येतात हे आपल्याला माहित आहे. 78 नंतरची पहिली विषम संख्या 79 झाली, मग उरल्या किती अजून विषम संख्या 111, म्हणून त्याला आपण 2 ने गुणलं. 79 अधिक 111 गुणिले 2 या पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं. ठीक आहे, चला पुढे काय विचारले वाचा. 25 पासून 100 पर्यंत येणाऱ्या सर्व सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती आहे. चला चांगला प्रश्न आहे हा. सांगा बरं 25 पासून 100 पर्यंत किती संख्या आहेत मित्रांनो. 25 पासून मी तुम्हाला काय सांगितलं होतं अशा पद्धतीचे प्रॉब्लेम कसे सोडवणार आपण. येस, तर 25 ते 100 टोटल संख्या किती आहेत 76. कसं काढणार 100 वजा 25, 100 वजा 25 ही व्हॅल्यू येते 75. ठीक आहे का, आणि याच्यात अधिक 1 करता त्यामुळे ही व्हॅल्यू होते 76. अधिक 1 का करायचा 100 वजा 25 बेसिकली हा 25 ला सोडून देतो, कारण तुम्ही कॅल्क्युलेट करा 26 पासून ते 100 पर्यंत 75 संख्या आहेत बरोबर आहे, म्हणून 25 ला इन्क्लूड करायला अधिक 1 करतो. ही व्हॅल्यू झाली 76. म्हणजे n ची व्हॅल्यू किती झाली 76. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं हे कसं काढतो आपण n भागिले 2 म्हणजे 76 भागिले 2 येईल. तर काय येईल याचं उत्तर 76 भागिले 2 म्हणजे 38. तर त्यांच्यातील बेरजेचा फरक किती आहे 38. तुम्ही काढून पहा मित्रांनो. 25 26 27 28 25 26 चा 1 27 28 चा 1 असं करत गेलं तर टोटल 76 संख्यांचा फरक येणार आहे 38. ओके, पहा आता बरेच मुलं इथं कन्फ्यूज होतात सर हे करायचं कसं. बरेच जण 25 26 सगळं लिहित चालतात. नाही मित्रांनो, काही गरज नाहीये. एकूण संख्या काढा 100 वजा 25 केलं तर एकूण संख्या येतात 76. नेहमी ध्यानात घ्या. जसं की मित्रांनो मला सांगा 1 2 3 या 3 संख्या आहेत. मी जर केलं 3 वजा 1 3 वजा 1 केलं तर उत्तर काय येतं 2 बरोबर आहे का. पण याचा अर्थ या 2 संख्या आहे का नाही. 3 ते 1 पर्यंत टोटल 3 संख्या आहे. 3 आहे 2 आहे 1 आहे म्हणून याच्यात अधिक 1 करावाच लागतो. मी जसं सांगितलं 100 वजा 25 केलं तर 75 संख्या नाही आहेत. त्या 75 संख्या नाही आहे त्याच्यात एक मिळवावाच लागेल, कारण इथं 2 आलं. टोटल 3 संख्या आहे पण एक किती आलं 2 आलं, कारण एक सुरुवातीची संख्या आहे 3 शेवटची संख्या आहे बरोबर आहे का. तर याची वजाबाकी 2च येणार पण एकूण संख्या किती आहे 3. का, कारण याच्यात तो 1 ला करत नाही म्हणून 3 आणि 2 म्हणून उत्तर 2 आलं. इथं पण 100 वजा 25 केलं तर ही व्हॅल्यू 75 आली म्हणजे एकूण संख्या 75 नाहीये. 26 पासून ते 100 पर्यंत 75 आहे, तो 25 ला धरतच नाही म्हणून ही एक आपण इन्क्लूड केली ती व्हॅल्यू झाली 76. या पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं. ठीक आहे, चला पुढचं काय दिले वाचा. खालीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे. मित्रांनो नेहमी ध्यानात घ्या एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती असते. एकक स्थानचा जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत किती असते सांगा बरं. त्याची स्थानिक किंमत म्हणजे काय, त्याला गुणायचं 1 ने गुणा त्या किमतीला. ठीक आहे, दशक स्थानचं काय असतं मित्रांनो. दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काय असते, त्याची किंमत किती असते मित्रांनो मल्टिप्लाय बाय 10. शतक स्थानचा म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू आता पहा 1 ने वाढत जाईल. शतक स्थानचा म्हणजे काय मल्टिप्लाय बाय 100. जसं की एक्झाम्पल लिहितो 332 लिहिलं 300 चला 43 348 लिहिलं. आता 8 ची किंमत किती मित्रांनो, याला मी असं लिहू शकतो का 3 गुणिले 100 अधिक 4 गुणिले 10 अधिक 1 गुणिले 8 बरोबर आहे का. पहा एकक स्थानची किंमत कशी लिहिली 1 गुणिले 8. दशक स्थानची कशी लिहिली 4 गुणिले 40 आणि ही कशी लिहिली 3 गुणिले 100. म्हणजे ही व्हॅल्यू कशी होणार आहे थोडक्यात 300 अधिक 40 अधिक 8 बरोबर 348. याचं विभाजन असं होणार आहे. मग सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कुणाची आहे 3ची आहे बरोबर आहे का. 3ची सगळ्यात जास्त स्थानिक किंमत इथं आहे.